नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं नागाव अलिबागमधून स्वागत करतो. अलिबागमध्ये आहे तुमच्यासाठी एक खास होमस्टे घेऊन आलं, ज्याच्यामध्ये विथ स्विमिंग पूल तुम्हाला मल्टिपल रूमचे ऑप्शनसुद्धा मिळणार आहेत. आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये हे सगळं बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली आहे ना तुम्हाला सर्व टाईम कोड मिळतील. त्यानुसार जर तुम्हाला रूम्स बघायचे असतील, स्विमिंग पूल बघायचं असेल तर त्याचे टाईम कोड दिलेले आहेत. त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही जाऊन आहे ना क्लिक केलं तर तेवढंच जो पोर्शन आहे तो व्हिडिओचा तुम्हाला मिळेल. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण आहे ना नागाव सहान बायपासवर आहोत. सो जर तुम्ही नागाव बायपासनी येत असाल तर स्वामी समर्थ नगर आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अगदी 1 मिनटामध्ये आपली प्रॉपर्टी आहे. सोबतच जर तुम्ही शेअरिंगनी येत आहे तर हा समोरचा चौक आहे ना तिकडे तुम्ही उतराल. तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर इथे ही आपली प्रॉपर्टी आहे. जर शेअरिंगनी येत आहे तर तुम्हाला थोडंसं चालायला लागेल. हा समोरचा रस्ता दिसतोय, तिथून तुम्ही अगदी 1 मिनटामध्ये इथे पोचता. सो ही आहे आपली प्रॉपर्टी. एंट्रीवरच तुम्हाला हा इतका मोठा पार्किंग स्पेस दिसेल. टेम्पो ट्रॅव्हल इथे येते. इवन तुमच्या 4 ते 5 गाड्या असतील तरी आरामात लागतील. आता 2 गाड्या उभ्या आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज असेल की किती इथे पार्किंग स्पेस आहे. बाईक असेल तर तुम्ही इथे लावू शकता. आता आपण काय करूया, पहिलं तर स्विमिंग पूल आहे तो बघून घेऊया. इथेच आहे ना तुम्हाला मागे 2 वॉशरूम्स पण आहेत. तर त्याच्यामधलं आहे ना एक वॉशरूम असतं ते लॉक असतं का ते तुम्हाला नंतर सांगतो. दुसरं आहे वॉशरूम ते दाखवतो. सो हे जे वॉशरूम आहे हे पण आपण नीट आणि क्लीन ठेवतो. याच्यासोबत इथे गीझर पण तुम्हाला मिळतो. वॉशरूमच्या बाजूलाच इथे शॉवरसुद्धा आहे आणि या बाजूला आहे स्विमिंग पूल. सो इथे आहे ना हा जो पूल आहे तो असा 31 फीट आहे आणि असा हा 10-10.5 फीटचा आहे. याच्यामध्ये आहे ना तुम्हाला बेबी पूलसुद्धा मिळतो आणि तुम्हाला हा मोठा स्विमिंग पूलसुद्धा मिळतो. इथून जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला समजेल की इथे किती मोठा स्पेस आहे. सो इथे सफिशियंट आहे हा पूल. म्हणजे जर तुमचा मोठा ग्रुप जरी असेल, 15-20 जणांचा ग्रुप जरी असेल तरी ते मस्त एन्जॉय करू शकतात इथं. हे बघा, जे ओनर आहेत ते स्वतःच इथे राहतात. सो आपण त्यांना भेटूच. हे बघा, आता इथून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. सो त्याच्या अगोदर जर तुम्ही इथे येत आहे तर इथे मस्त ग्रीनरी आहे. छोटंसं गार्डन एरिया केलेला आहे. इथे तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर गेम ठेवलेले आहेत, तर ते तुम्ही घेऊन खेळू शकता मस्त. हे बघा, त्यानंतर मग हा आहे गार्डन एरिया. छोटासा गार्डन एरिया पण खूप भारी आहे, खूप मस्त मेंटेन केलेला आहे. हे बघा, आणि या व्हिडिओमध्ये मी मुद्दामच काही एक्स्ट्रा ऑडिओ टाकत नाही आहे. जो आहे तो नॅचरल साऊंड तुम्हाला ऐकायला येत असेल. आजूबाजूला फार असं काही नाही आहे, त्यामुळे मस्त शांतता असते इथे. आजूबाजूला आहे ना मस्त झाडं लावलेली आहेत. तुम्हाला आंब्याची, चिकूची, पेरूची, नारळाची अशी बरीचशी झाडं इथे पाहायला मिळतील. तुम्ही इथे बसून मस्त गप्पा मारू शकता. त्यानंतर मग तिथे पण एक छोटा झोपाळा लावलेला आहे. ओव्हरऑल बघा बेस्ट आहे. आता आपण काय करूया, आता वर जाऊया. सो वर ज्या आपल्या रूम्स आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. वर आहे ना फर्स्ट फ्लोअरला टोटल 5 रूम आहेत आणि सेकंड फ्लोअरला 2 रूम आहेत. सेकंड फ्लोअरच्या आहेत त्या कपल रूम आहेत आणि ज्या फर्स्ट फ्लोअरला आहेत त्या फॅमिली रूम आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5ची ज्या रूम आहेत त्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या रूम आहेत. तर त्या आपण सर्व एक एक बघूया. त्याच्या अगोदर इथे आहे ना तुम्हाला हा एक कॉमन स्पेस मिळतो. म्हणजे जर तुम्ही येत आहे, तुमचा ग्रुप असेल
आणि तुम्हाला बाहेर बसून थोडंसं चिल करायचं असेल तर हे बघा, हा एक कॉमन स्पेस आहे. आता आपण लाईनीमध्ये एक एक रूम बघूया. सो ही आहे पहिली रूम. पहिली जी रूम आहे ही, हे बघा, फर्स्ट इम्प्रेशन, ही स्पेशियस रूम आहे. याच्यामध्ये आहे ना तुम्हाला स्मार्ट टी व्ही दिलेला आहे. इथून विंडोमधून आपला जो खालचा गार्डन व्ह्यू आहे तो तुम्हाला मिळतो. सोबतच इथे आहे ना, आता सध्या तरी एक बेड लावलं आहे. असे 2 किंवा 3 बेड आपण लावून देतो, डिपेंड करतं कॅपॅसिटीवर. इथे 2 किंवा 3 लोकं आरामात झोपतात. ॲक्च्युली 3 लोकं कम्फर्टेबली झोपतील. ही बेडची साईज आहे. AC तुम्हाला मिळतो. हे बघा, इथून तुम्हाला अंदाज येईल की किती मोठा स्पेस आहे. आता आपण वॉशरूम बघूया. सो वॉशरूम जे आहे ते तुम्हाला इथे असं वॉशरूम मिळतं, ज्याच्यामध्ये गिझर, शॉवर वगैरे सगळं दिलेलं आहे. हे बघा, नीट आणि क्लीन वॉशरूम्स आहेत. हे बघा. चला आता आपण बाहेर जाऊया. सो तुम्हाला आता अंदाज आला असेल, रूम नंबर 1, ही रूम नंबर 1 आहे. आता जी आपण रूम बघतोय ती रूम नंबर आहे 2. सो 2 नंबरची रूम आपल्या इकडची सगळ्यात जास्त सेल होणारी रूम आहे. म्हणजे ही कंटिन्यू बुकिंग असतात इथे. याचं कारण म्हणजे ही मोठी डॉर्मेटरी रूम आहे, ज्याच्यामध्ये 10 ते 12 लोकं आरामात राहतात. वेळेला 15 लोकंसुद्धा इथे राहिलेली आहेत आरामात. सो आत्ता आपण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे सेटिंग केले. 4 लोकं खाली झोपू शकतात आरामात. इथे बंक बेड दिलं आहे. सो बंक बेडवर 2 लोकं. स्मार्ट टी व्ही आहे विथ वायफाय. AC आहे. इथे तुम्हाला स्टोरेजसाठी कबर्ड दिलेला आहे. सो इथून तुम्हाला अंदाज येईल. हा इतका मोठा स्पेस आहे जो तुम्हाला यूज करायला मिळतो. सोबतच तुमचा मोठा ग्रुप आहे तर इथे एक तुम्हाला अजून एक कनेक्टिंग रूम आहे. ह्याला डोअर आहे. सो डोअर, जर तुमच्यासोबत लेडीज वगैरे असतील तर मोस्टली काय करतात, लेडीज जो ग्रुप असतो तो आतमध्ये थांबतो आणि जेंट्स जे आहेत ते बाहेर थांबतात. सो असं तुम्ही ही रूम बुक करू शकता. इथे पण तुम्हाला इथे बेडवर 3 जणं, इथे 2 जणं असे तुम्ही राहू शकता कम्फर्टेबली. पंखा दिलेला आहे. या बाजूला एक AC आहे. सो 2 AC आहेत या टोटल रूममध्ये. वॉशरूम इथे हे एक वॉशरूम आहे. सोबतच मगाशी जे मी बोललेलो ना स्विमिंग पूलच्या बाजूला, सो स्विमिंग पूलच्या बाजूला जे एक वॉशरूम लॉक होतं ते आपण डॉर्मेटरी जे बुक करतात त्यांना देतो. सो वॉशरूम पण इथलं पण तुम्हाला एकदा दाखवतो. मोठं आहे, स्पेशियस आहे. सोबत तुम्हाला ते स्विमिंग पूलचं जे वॉशरूम आहे ते पण मिळणार आहे. हे बघा, 2 नंबर रूमच्या बाजूलाच ही 3 नंबरची रूम आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला असा हा बेड मिळतो. सोबतच AC आहे, स्मार्ट TV आहे. सो इथे पण आहे ना ऑन बेड कॅपॅसिटी जी आहे ती 3 लोकं आरामात झोपू शकतात अशी आहे. सोबतच इथे आपण एक्स्ट्रा मॅट्रेस देतो. सो तुमचा जर मोठा ग्रुप असेल आणि तुम्हाला एक 4 ते 5 लोकांसाठी रूम हवी असेल तर ही रूम पण आपण त्यांना देतो. सो TV आहे, AC आहे, पंखा आहे, सोबतच स्टोरेजसाठी कबर्ड, आरसा आहे आणि हे वॉशरूम पण स्पेशियस आहे. हे बघा, या बाजूने एकदा बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल रूमचा. सगळ्या रूम आपण नीट आणि क्लीन ठेवतो. ओनर स्वतः आपल्या ज्या रूम्स आहेत सर्व तिथे लक्ष देऊन साफ करून घेतात प्रत्येक वेळेला वेळोवेळी. सो आपण रूम नंबर 1 बघितली, 5 ते 6 लोकं आरामात राहू शकतात. रूम नंबर 2 बघितली, ज्याच्यात 15 लोकं वगैरे आरामात राहू शकतात, 10 ते 15. याच्यामध्ये 4 ते 5 लोकं. आत्ता आपण जी 4थी रूम बघतो आहे तर ती जी रूम आहे त्याच्यामध्ये हे बघा, ही थोडी इंटरेस्टिंग रूम आहे. ही पण बऱ्याच लोकांना आवडते. इथे एंट्रीवर कबर्ड दिलेलं आहे, आरसा आहे, AC आहे, बेड आहे. इथे 2 जणच झोपू शकतात, थोडा छोटा बेड आहे. त्यानंतर इथे तुम्हाला TV आहे, स्मार्ट TV आहे, AC, पंखा आणि
इथली खासियत म्हणजे हे बघा, हे वर आलो आहे. सो वर काय तर हे बघा, जर तुमची छोटी फॅमिली असेल ना तर तुम्हाला ही रूम बेस्ट आहे. कारण की खाली 2 आणि वर 2 असे 4 जणं कम्फर्टेबली झोपतात. कधी कधी काय होतं, तुमच्यासोबत लहान मुलं असतात, छोटी फॅमिली असेल तर लहान मुलं वर झोपू शकतात किंवा खाली मोठे वर झोपू शकतात. अशी ही रूम आहे, रूम नंबर 4. रूम नंबर 4चं वॉशरूम पण एकदा बघून घ्या. सो हे वॉशरूम आहे, ज्याच्यामध्ये गिझर, शॉवर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिळतात. आता आपण 5 नंबरची जी रूम आहे ती बघूया. सो ही रूम 4 नंबर रूमपेक्षा थोडीशी मोठी आहे. इथे 5 जणं आरामात राहतात. सो याची अजून एक खासियत म्हणजे तुम्हाला टी व्ही आहे, त्याच्यानंतर मग इथे ए सी आहे, पंखा आहे, ते तर मिळतंच. सोबतच इथून तुम्हाला डायरेक्ट माउंटन व्ह्यू मिळतो. हे बघा, डायरेक्ट माउंटन व्ह्यू. आणि जो आपण रस्ता पाहिलेला ना, सहान बायपास, या गाड्या ज्या जात आहेत त्या सहान बायपासवरूनच जात आहेत. म्हणजे रस्त्यापासून अगदी बाजूलाच आहे. अगदी तुम्ही या बायपास रोडनी सरळ 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 गेलात ना की अलिबागला बाहेर पडता. या रूममध्ये आहे ना, हे बघा इथून स्टेप्स आहेत, तर वर जाऊया. वर 3 जणं कम्फर्टेबली झोपतील अशी व्यवस्था आहे. सो 4 नंबरमध्ये जे होतं तिथे 2 जणंच झोपतील, पण इथे 3 जणं कम्फर्टेबली झोपतील. इतकी मोठी स्पेस आहे. सोबत इथे पंखा दिलेला आहे, इथे बेड आहे, टी व्ही आणि हा ए सी. सो सफिशियंट आहे. म्हणजे इथे 5 लोक तर आरामात झोपतात. आता आपण इथल्या सर्व रूम पाहिल्या. इथे वर आहे ना अजून एक फ्लोर आहे. सो वरचा जो फ्लोर आहे तिथे आहे ना कपल रूम आहे. सो आता आपण कपल रूम बघूया. आपण इथून वर आलो, इथेच आहे ना 2 रूम आहेत. सो कपल रूम कंप्लीट प्रायव्हसी तुम्हाला असणार आहे. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. हे बघा, झाडं वगैरे, तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत असतील. सो प्रायव्हसी असणार आहे तुम्हाला. इथे तुम्हाला वायफायचं कनेक्शन पण आहे. सोबतच ही पहिली 6 नंबरची रूम, रूम नंबर 6 कपल रूम आहे. इथे दोघंजणं आरामात राहू शकतात. विथ तुम्हाला स्मार्ट टी व्ही मिळतो. त्यानंतर मग तुम्हाला इथे हा बघा, हा इतका भारी व्ह्यू मिळणार आहे. सो 5 नंबरमध्ये जो व्ह्यू होता त्याचाच आपल्याला एकदम क्लिअर टॉप व्ह्यू इथून दिसतो. पावसाळ्यात तर आता खूपच भारी मस्त ग्रीनरी झालेली आहे. हे बघा, हा ऑन बेड कॅपॅसिटी 2 आहे. इथे तुम्हाला कबट वगैरे सगळं दिलेलं आहे. वॉशरूम जे ते बघूया. सो कपल रूमचं वॉशरूम नीट क्लीन, गीझर वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळतं. आपण आता 6 नंबरची रूम पाहिली. याच्याच बाजूला रूम नंबर 7 आहे. सो ही पण कपलसाठी आपण देतो, किंवा जर 3 ते 4 जणांचा जर ग्रुप असेल तर त्यांना पण आपण देतो. सो इथे ऑन बेड 2 किंवा 3 लोक झोपू शकतात. सोबतच तुम्हाला इथे छोटासा टी व्ही आहे, ए सी आहे आणि हा एक्स्ट्रा स्पेस आहे. तिथे आपण गाद्या टाकून देतो एक्स्ट्रा. सो मॅट्रेस तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही पण इथे अगदी 4 ते 5 लोक राहतात. म्हणजे सीझनच्या वेळेला 4 ते 5 लोक कम्फर्टेबली इथे झोपतात. सोबतच इथे तुम्हाला हे वॉशरूम मिळतं. वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे. गिझर आहे, हँडवॉश. हे बघा, आता इथून तुम्हाला अंदाज येईल रूमचा. ही मोठी आहे, म्हणजे 6 नंबरपेक्षा ही रूम मोठी आहे. हे बघा, इथून तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला या रूममध्ये जर विंडो ओपन केलात तर मस्त क्रॉस व्हेंटिलेशन राहतं. इथे तुम्हाला माउंटन व्ह्यू आहे. सोबतच इथे पण माउंटन व्ह्यू आहे बॅक साईडला. हे बघा. सो ही पण आपली सेलिंगमध्ये बऱ्यापैकी बुक असते कंटिन्यू.
जर तुम्ही येत आहे ना तर पहिलंच तुम्ही रूम ज्या आहेत त्या बघा व्हिडिओमध्ये आणि मग मला सांगा की तुम्हाला कोणती रूम पाहिजे, तशी आपण तुम्हाला बुकिंगसाठी हेल्प करू. चला आता आपण आहे ना किचनमध्ये आलो आहे. तर एखादी जी प्रॉपर्टी आहे तुम्ही जेव्हा फिरायला येता तेव्हा तिथलं जे फूड आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. सो आपल्या इकडच्या ज्या ओनर आहेत मिनलताई आहेत, तर त्याच स्वतः सगळ्यांचं जेवण बनवतात. अगदी चविष्ट जेवण असतं. तर आता आपण काय बनवतोय आता? भाकरी करते आहे एकाकडे ओके. आणि आता पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय करतोय. अच्छा. तर आता आपण जर अलिबागला येतोय तर फिश तर खाल्लीच पाहिजे. सो इथे आपल्याला ऑथेंटिक ज्या फ्रेश असतात, आपण जेव्हा ऑर्डर असेल त्याप्रमाणेच मागवतो ना. हो हो. आता तुम्ही जेवायला बसणार तर गरम गरम आता बनवणार आणि तुम्हाला देणार. ओके. हे बघा आता ही पापलेट फ्राय सोबत सुरमई आहे. तर आपल्याला पहिलं ऑर्डर द्यावी लागते, म्हणजे आपल्याला किचनमधून फोन येतो. त्यानुसार तुम्ही सांगितलं की तुम्हाला सुरमई खायची आहे, पापलेट खायची आहे, तर त्यानुसार प्रिपरेशन करून तुम्हाला मिळेल. याच्या व्यतिरिक्त म्हणजे मासे तर आहेत, अलिबागचं स्पेशल आपण काय काय लोकांना देऊ शकतो? जर खूप अगोदर आपण फूड आपण कस्टमाइज केलं तर आपण वालाचं बिरडं, मोदक, थालीपीठ असं वेगवेगळ्या प्रकार देऊ शकतो. किंवा तुम्हाला जर फिशच्या ऐवजी फिश कोणी खात नसेल तर आपण सावजी मटण पण देतो. ओके. ओके, म्हणजे ते पॅकेजमध्येच असतं का? पॅकेजमध्येच असतं. अच्छा. जर तुम्हाला फिश नसेल खायची पण असतं कोणी कोणी की आम्हाला फिश नाही आवडत, किंवा त्याच्याऐवजी मटण दिलं जातं. अच्छा. आणि काकी नागपूरच्या आहेत, सो नागपूरचं पण स्पेशल सावजी मटण जर तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही नक्की इथे ते पण ट्राय करू शकता. सोबतच अलिबागचं स्पेशल सगळेच आपले मोदक वगैरे पण. कोंबडी वडे हवे असेल तरी पण मिळेल. अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा किचनमधून फोन कराल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून ते डिस्कस करून करू शकता आम्ही फायनल. फक्त असं म्हणतो की कस्टमरला म्हणजे काय खायचं आहे, गेस्टना काय खायचं आहे, आम्ही तो पहिले विचार घेतो. बरोबर. म्हणून मग आधी फोन केला किचनमध्ये की आम्हाला हे खायचं आहे, तर आम्ही तसं बनवून देतो. अच्छा. चालेल. चला आता आपली फिश रेडी झालेली आहे. सो फिशसोबत आपल्याला इथे प्रॉन्सची ग्रेव्ही असते, सो ती पण आहे. एक आपण सुरमई थाळी सांगितले आणि एक पापलेट थाळी सांगितले. सो हे जे फ्राय आयटम आहेत ते लिमिटेड असतात. बाकी तुम्ही ग्रेव्ही वगैरे जे आहे, ग्रेव्ही राईस वगैरे ते रिपीट घेऊ शकता. तुम्ही इथे बसून ज्या मील्स आहेत ते एन्जॉय करू शकता. किंवा मग बाहेर पण जर पाऊस नसेल तर बाहेर पण आपण असा सेटअप लावतो. हे बघा, हा पक्षी बघा. असे बरेचसे पक्षी आपल्याला बघायला मिळतात इथे. चला आता जेवणाची वेळ झाली आहे. तुम्हाला भाकरी दाखवतो. हे बघा सॉफ्ट किती आहे. सो आता मी हे संपवतो. काय आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच. सोबत बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या मगाशीच आपण काकूंशी जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे. बाकी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज केलात तर तुम्हाला बाकी डिटेल्स मिळतील. आता मी हे संपवतो, मग तुम्हाला पॅकेजबद्दल सांगतो. जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं आहे तर तुम्ही गेटवे ऑफ इंडियावरनं फेरीने इथे येऊ शकता. गेटवे ऑफ इंडियावरनं मांडवासाठी फेरीज चालू असतात. त्या फेरी तुम्हाला मांडवा जेट्टीला सोडतात. मांडवा जेट्टीवरनं अलिबागसाठी त्यांच्या बसेस असतात. आता पावसाळा चालू आहे तर त्या बसेस आणि फेरी बंद आहेत. तर सध्या रोरो फेरीचा ऑप्शन आहे, जो भाऊच्या धक्क्यावरनं फेरी सुटते आणि ती मांडव्याला येते. त्याच्यामध्ये तुम्ही 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकता. त्याची जी वेबसाईट आहे मी इथे स्क्रीनवर देतो, त्या वेबसाईटवर जाऊन अवेबिलिटी तुम्ही चेक करू शकता. तिथेच तुम्ही बुकिंग करू शकता आणि मग येऊ शकता. अलिबाग सिटीवरनं इथे जर तुम्हाला यायचं आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही अलिबागवरनं शेअरिंगने किंवा प्रायव्हेट येऊ शकता. शेअरिंगचे अंदाजे 30 ते 40 रुपये घेतले जातात. सो तुम्हाला जसं सुरुवातीला मी दाखवलेलं, सो तिथे तुम्हाला सोडतील सहान बायपासच्या कॉर्नरला. तिथून तुम्हाला 2 मिनटं चालत यावं लागेल. जर प्रायव्हेट करताय तर तुम्ही डायरेक्ट इथे प्रॉपर्टीवर गाडी येते. जर तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन येत असाल तर गुगल मॅपची लिंक मी देतोच आहे. आता पॅकेजबद्दल थोडंसं बोलूया. त्याच्यामध्ये आपण वन टाईम फिश देतो आणि वन टाईम चिकन देतो. सपोज तुम्ही लंचमध्ये जर फिश घेताय तर डिनरमध्ये तुमचं चिकन थाळी असेल. सो थाळी सिस्टीम असते. फिश जे आहे, फिश फ्राय ते लिमिटेड असतं. बाकी चिकन आणि बाकीच्या ज्या मील्स आहेत त्या तुम्ही रिपीट घेऊ शकता. ज्याच्यामध्ये
तुम्हाला दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता दिला जातो. मेन्यू जो आहे तो तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉल कराल तुम्हाला WhatsAppवर सगळ्या डिटेल्स येतील. मी WhatsAppची लिंक पण देतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला डायरेक्ट WhatsAppवर सर्व डिटेल्स मिळणार आहेत. सो चला आता बुकिंगचा नंबर मी दिलेला आहे. ही प्रॉपर्टी आपण मुस्ताफिरमार्फतच मॅनेज करतो. आत्तापर्यंत आपले जे रेटिंग्स आहेत त्या Googleवर तुम्ही चेक करू शकता. त्याची पण मी लिंक खाली दिलेली आहे. सो चला आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.